न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कांदा निर्यात बंदी विरोधात लासलगाव बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले। आज संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद करत जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी कांदा निर्यात बंदी उठवावी ही मागणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर कांदा निर्यात बंदीचा निर्णय रद्द करावा यासाठी लासलगाव बाजार समिती शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। आज कांद्याला जास्तीत जास्त 2304 रुपये, सरासरी 2100 रुपये तर कमीत कमी 800 रुपये भाव मिळालाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समिती बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक झाले। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले। त्यानंतर पुन्हा आता शेतकरी आक्रमक झाले। मी आता तहसीलदार यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना साध्या ह्या आंदोलनाची माहिती सुद्धा वरती देता आली नाही। इथले जे तुमचे अधिकारी आहेत शासनाचे, त्यांना मी विचारलं तर ते म्हणे आम्ही जिल्हा रुग्णालयाला कळवलेलं आहे। आता शेतकऱ्याची कांदा निर्यात बंदी उठवण्याची जबाबदारी काही जिल्हा रुग्णालयाची आहे का? जिल्हा रुग्णालयाला काय कळवलंय? गोरख संतांची तब्येत कशी ती विचारा, कोण सांगतंय? इथले अधिकारी। अहो, ती जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे। पोलीस प्रशासनाने ती व्यवस्थित निभावलेली आहे। मी पोलीस प्रशासनाचं खरोखर अभिनंदन करेन की जे काम या लोकांचं होतं ते काम तुम्ही करताय, कारण तुम्हाला माहिती आहे। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, चांदवड।